पेक्षा जाऊ द्या, माझ्या तालुक्यातला विषय उद्या त्याच्यावर लक्ष वेधी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. डोंगराला लागलेला बनवा मालकी हक्काच्या शेत जमिनीत येऊन कडधे येथे धोंडेबा रामा शिंदे यांच्या 2000 पेंढ्यांची गवताची गंजी जळून खाक झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. महसूल आणि वन विभागाने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. खेड तालुक्याच्या अनेक भागात डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वणवे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या मालकी हक्कापर्यंत पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वणवे लागल्यानंतर जंगलातील प्राण्यांचा अधिवास देखील धोक्यात येत आहे. खेड तहसीलदार म्हणून तात्पुरता पदभार हवेलीचे नायब तहसीलदार अमोल कदम यांनी सोमवार दिनांक 24 मार्च रोजी स्वीकारला आहे. 13 मार्चपासून तहसीलदार ज्योती देवरे रजेवर गेल्यानंतर अचानकपणे प्रभारी तहसीलदार म्हणून अमोल कदम यांनी पदभार स्वीकारून कामकाज सुरू केले. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट व मुंबई उच्च न्यायालयाने तहसीलदार ज्योती देवरे यांची खेड तालुक्यातील नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने रद्द केली होती. तसेच त्या ठिकाणी पुन्हा तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्याविरोधात ज्योती देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सदर याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही असे नमूद करत ती फेटाळली आहे. त्यामुळे बेडसे यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची खेड येथील नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने रद्द केली होती व त्या ठिकाणी पुन्हा तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्याविरोधात देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पहिल्या सुनावणीच्या वेळी सदर याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही असे नमूद करत फेटाळले आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी बेडसे पाटलांची बदली करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु न्यायालयामध्ये त्यांना देखील पक्षकार केले असता त्यांनी कोणतीही बाजू मांडली नाही, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी 25 मार्च रोजी राजगुरुनगर येथे बाजार समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, ज्येष्ठ नेते नाना टाकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय गटानं 18 जागांपैकी जवळपास 14 जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. या खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद राऊत हे काम पाहणार आहेत. खेड तालुक्यातील पाडळी काळेचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग 5% निधीचे वाटप करण्यात आले. 20 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 1361 रुपये याप्रमाणे धनादेश देण्यात आला. विधान भवन येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हणजेच MSIDC आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात पुणे ते शिरूर उड्डाणपूल, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे या कामांना आवश्यक मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन नॅशनल हायवेची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. क्षयरोग मुक्तीसाठी राबवल्या जात असलेल्या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतींची TB मुक्त ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली. खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा यात मोठा सहभाग आहे. या ग्रामपंचायतीचा नुकताच सन्मान करण्यात आला. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हा सत्कार सोहळा झाला. यामध्ये खेड तालुक्यातील बोरदरा, आकतुली, आंबो, पराळे, शिवे, तिफणवाडी या गावांचा समावेश होता. बोरदरा ग्रामपंचायतीचा खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यातील एलवाडी येथून संतोष सकाराम माने वय वर्ष 36 हा इसम बेपत्ता झालाय. कामाला जातो असं सांगून घराबाहेर पडलेला हा इसम घरी न परतल्यानं म्हाळुंगे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये तीव्र उष्णतेमुळे कांदा पिकावर लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतोय. परिणामी शेतकऱ्यांना कांद्यावर महागडी औषधांची फवारणी करावी लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. आळंदीत मोफत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी यावेळी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. काळूस येथील टेमगिरवाडी येथे शेतीला पाणी पुरवठा करणारे 3 फेज डीपी रात्री चोरी गेल्याचं स्थानिकांनी कळवलं. एकीकडे लोड शेडिंग आणि त्यात डीपी चोरी केल्यानं शेतकऱ्यांचं मात्र अतोनात नुकसान होणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय.
पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा ते स्पायसर चौक दरम्यान सोमवारी 24 मार्च रोजी सायंकाळी अशा लांबलचक रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। सोमवारी 24 मार्च रोजी सायंकाळी वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। चाकणजवळील पठारवाडी तालुका खेड येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणे टिकून असल्याचं येथील आदिवासी कातकरी मुलांनी दाखवून दिलंय। 10,000 पैशांची थैली या मुलांनी प्रामाणिकपणे परत केली। साहिल भोईर, विकास जाधव, सागर मुकणे, ओंकार हिलम, सोहम मुकणे हे आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थी सकाळी शाळेत येत होते आणि यावेळी त्यांना रस्त्यावर पडलेली एक बॅग दिसली। त्यांनी ती बॅग शाळेतील शिक्षिका माधुरी लोधी यांच्याकडे आणून दिली। त्यामध्ये तब्बल 10,000 रुपये, बांधकामाचे अग्रीमेंट, पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड अशी अनेक कागदपत्रे होती। अग्रीमेंटवरून शिक्षकांनी संबंधितांना संपर्क केला, मूळ मालकाची खात्री पटवली आणि नंतर अर्जुन पोखारकर यांना बोलावून सर्व कागदपत्र आणि रकमेसह बॅग परत केली। या मुलांचा प्रामाणिकपणा पाहून पोखारकर यांनी त्यांना 500 रुपयांचं बक्षीस दिलं आणि त्यांचे कौतुकही केलं। यावेळी मुख्याध्यापक मनोहर मोहरे, लेखिका डॉक्टर रोहिणी गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थही उपस्थित होते। खेड तालुक्यातील MIDC बाधित शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या खेडच्या आमदारांच्या फोनाफोनीनंतर जिल्हा प्रशासन हल्ल्याचा प्रकार सोमवारी 24 मार्च 2025 रोजी पाहायला मिळाला। चाकण MIDC टप्पा क्रमांक 5 मधील भूसंपादन आणि नुकसान भरपाई तसंच शेतकऱ्यांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी 24 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र अचानक सदरची बैठक रद्द करण्यात आल्याचं संबंधित शेतकऱ्यांना पुण्यात पोहोचल्यानंतर सांगण्यात आलं। त्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या ठिकाणी खेडचे आमदार बाबाजी काळे पोहोचले। त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत बैठक घेण्यास भाग पाडलं। शेतकऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयातून फोनवर संपर्क केल्यानंतर अखेर रद्द करण्यात आलेली बैठक पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात परतल्यानंतर ही बैठक घेतली। आता तुम्ही आज बोलवलं लोकांना, आता 100 शेतकरी आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना कळवलं सुद्धा नाही स्थगित निघाले तरी पण ग्रुपला जर टाकला असतं त्याहीपेक्षा जाऊ द्या, माझ्या तालुक्यातला विषय उद्या त्याच्यावर लक्ष वेधी आहे। त्याच्यामुळं आज मीटिंगमध्ये काय माहिती मिळते का म्हणून मी पण थांबलो आणि जर तुम्ही असं जर सहज घेत असेल शेतकऱ्यांना तुम्ही त्या लोकांना ना काय सांगायचं थोडं सांगा माझ्यासमोर। मी उद्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडतो की स्थानिक अधिकारी लक्ष देत नाही आहे, शेतकऱ्यांना अन्याय होतो आणि सगळे एजंट लोकांना आणि काही पदाधिकाऱ्यांना धरून कामकाज जर तुम्ही करत असेल तर आता असे विषय वाटे म्हणजे लोकांवर साहेब अन्याय होतोय। या अन्यायाला चाकण MIDC टप्पा क्रमांक 5 मध्ये भूसंपादन, परतावा आणि अनेक बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ मागील काही काळात झालाय। याबाबत बाधित 2,631 खातेदार शेतकरी यांचा आक्रोश आमदार बाबाजी काळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे बैठकीत उपस्थित केला। दलाल आणि भ्रष्ट अधिकारी यांना बाजूला ठेवून परतावा पात्र 1,167 खातेदारांना प्रथम देण्यात यावा आणि नंतर जागा वाटप करण्यात यावी। याआधी तालुक्यात काही एजंट मंडळींचा कारभार होता, तो आता मी खपवून घेणार नाही असं आमदार काळे यांनी सांगितलं। यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 1 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान बाधित परतावा पात्र शेतकऱ्यांचा चाकण नगर परिषद येथे मेळावा घेण्याचं आश्वासन दिलंय। मोफत परतावा जमिनी वाटप करण्यात याव्यात, ज्या काही त्रुटी असतील त्या जागेच सोडवून घ्याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी खेड व प्रादेशिक अधिकारी MIDC पुणे यांना दिलेत। जिल्हाधिकारी पुणे यांच्या या निर्णयामुळे परताव्याच्या जमीन व्यवहारातील दलाल लोकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणलेत। दरम्यान परतावा जमिनीसाठी हे शेतकरी पात्र नाही असे ऐकून उर्वरित 1,464 शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी नव्यानं धोरण निश्चित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव देऊ संबंधित
जे परतावा पात्र शेतकरी नाही त्यांनी देखील लेखी अर्ज करावा. ज्यांची 10 गुंठांपेक्षा कमी जमीन होती आणि ती सर्व संपादित झाली अशा शेतकरी वर्गाला वाणिज्य गाळे द्यावे अशी मागणी उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड यांच्यासह शेतकऱ्यांनीही केली आहे. याबाबत माहिती घेऊन आमदार बाबाजी काळे यांच्या सहकार्याने प्रस्ताव सादर करू आणि शासन स्तरावर पाठपुरावा करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी डोडी यांनी MIDC प्रशासनाला पारदर्शक कारभाराच्या सक्त सूचना दिल्यात. जिल्हाधिकारी यांच्या अत्यंत सकारात्मक भूमिकेनंतर उपस्थित शेतकरी वर्गानं समाधान व्यक्त केलंय. या बैठकीनंतर आमदार बाबाजी काळे यांनी काय सांगितलंय ते पाहूयात. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक 5च्या भूसंपादन क्षेत्राच्या 15% परतावा भूखंडाचे योग्य वाटप होण्याबाबत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वगळणे, बदली जमीन व रस्त्याच्या विशेष मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला MIDCचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून खेडचे SDO आणि सर्व शेतकरी उपस्थित होते. खऱ्या अर्थानं आजची ही मीटिंग काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती, परंतु माननीय कलेक्टर महोदयांना विनंती केली आणि त्यानुसार त्यांनी ही मीटिंग तातडीनं घेण्याचा निर्णय केला. त्या मीटिंगमधून सर्व शेतकऱ्याचे म्हणणे कलेक्टर साहेबांनी ऐकून तशा पद्धतीच्या सूचना भूसंपादन अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील, SDO खेड असतील यांना त्वरित या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर लोकांच्या ज्या मागण्या किंवा संभ्रम आहेत त्या संदर्भात आणि परताव्याच्या जागा मिळण्यासाठी कागदपत्रासह 1 एप्रिल ते 10 एप्रिल आपल्या चाकण नगर परिषदेच्या हॉलमध्ये कॅम्प लावून त्या ठिकाणी या सर्व अडीअडचणी सोडवल्या जाणार आहेत. त्याचा संपूर्ण अहवाल SDOच्या माध्यमातून MIDCला, त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून आदरणीय भूसंपादन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना रोजच्या रोज जाणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त ज्या अडचणी अशा आहेत की ज्याचे अधिकार कलेक्टर साहेबांना नाही, कुणालाच नाही, परंतु लोकांच्या त्या मागण्या आहेत आणि खऱ्या आहेत त्यामुळं त्या मागण्या मी स्वतः माझ्या पत्राद्वारे कलेक्टर साहेबांना देऊन शासन दरबारी त्या संदर्भात संबंधित त्या टप्प्यातील 4-5 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आमदार म्हणून मी असेल आणि अधिकारी अशी मीटिंग मंत्रालयामध्ये लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मंत्रालयीन लेवलला शासकीय दरबारी शेतकऱ्यांच्या त्याही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी असेल आणि प्रशासनातील मुख्य अधिकारी कलेक्टर साहेब असतील आमचा निश्चित राहणार आहे. आज या मीटिंगमध्ये बऱ्याच प्रश्नांना उत्तरं मिळाली आणि शेतकऱ्यांना पण बऱ्याच पद्धतीनं समाधानकारक उत्तरं मिळाल्यामुळं त्यांनाही समाधान वाटलं. असंच करत करत सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून माझा राहील. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी MIDCच्या माध्यमातून असेल, पुनर्वसनाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे. ज्यांना 1100 शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही आहे त्यांना माझं आव्हान आहे की आपण 1 ते 10 एप्रिल दरम्यान जो कॅम्प लावलेला आहे त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी, SDO साहेब किंवा त्यांचे तत्सम अधिकारी आणि सर्व भूसंपादन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहावे. कुणाच्याही मध्यस्थीविना आपलं काम त्या कॅम्पमध्ये होणार आहे आणि स्पष्टपणे कोणता परताव्याचा प्लॉट कुणाला दिला आहे, कुठं कुणाची जागा आहे हे स्पष्टपणे नकाशा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि ज्याला मागेल त्याला PDF माध्यमातून त्या संपूर्ण 5व्या टप्प्याची माहिती मिळणार. महापारेषणच्या उर्से चिंचवड 220 kV वाहिनीमध्ये दिनांक 24 रोजी ब्रेक लागून 1.39 लोकल ट्रिपिंग आती PGCIL तळेगाव ते चाकण 400 kV वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं चाकण MIDC व 800 उच्च व 4000 लघुदाब तसेच 35,000 व्यावसायिक आणि इतर वीज ग्राहक यांचा वीज पुरवठा तब्बल पाऊण तास खंडित झाला होता. चाकण MIDC सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, सांगुर्डी, भांबोली, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, भोसे, मोई या भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारीपदी माधव खांडेकर यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. राजगुरुनगर येथे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील 14 महिला रिक्षा चालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.